नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलोय सावे गावामध्ये, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या गावातील एक युवा प्रगतशील शेतकरी, जे की धनंजय इंगळे. गेली बऱ्याच वर्षापासून डाळिंब या पिकामध्ये एक चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतात. आणि आज त्यांचे 407 झाडाचा हा प्लॉट आहे. साधारण 1 एकरावरती त्यांनी लागवड केली आहे. ऑक्टोबरमधली कटिंग घेतलेली आहे आणि बरोबर आज 6 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तरी साधारण 100 ते 125 एक चांगल्या पद्धतीने डाळिंब सेट झालेले दिसून येत आहे. अगदी सुरुवातीच्या स्टेजला जर पाहायला गेलं तर बेसल डोस म्हणून शेणखत असेल आणि शेणखताबरोबर रासायनिक खतांची मात्रा दिली आहे. आणि त्याचबरोबर मल्टिप्लायर एक विद्यापीठाचं असणारं औषध आहे. त्याचा देखील ते सुद्धा वापर करत असतात. मल्टिप्लायरचा चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्यांना त्यांच्या बागेवरती दिसून आला. रिझल्ट म्हणजे काय दिसून आला तर झाडाची मुळी जी आहे ती चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह झालेली आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर झाडाची मुळी ॲक्टिव्ह झाल्यामुळे जास्त प्रमाणात जे अन्नद्रव्याचं शोषण झाडाच्या माध्यमातून होत असतं म्हणजेच न्यूट्रिएंट अपटेक चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेलं दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे झाडावरती येणारी चांगली काळोखी आणि त्याचबरोबर फळाला एक चांगल्या पद्धतीने लस्टर या मल्टिप्लायर या औषधामुळे त्यांना दिसून आले. त्याचबरोबर आज बरोबर 6 महिने कंप्लीट झाले. अधून-मधून ट्रेंचिंग वगैरे चालू असतात. ट्रेंचिंगमध्ये वेगवेगळ्या स्लरीची ट्रीटमेंट चालू असते आणि स्लरीमधून सरकी पेंड असेल किंवा इतर वेगवेगळ्या पेंडिंगचा वापर असेल आणि त्याच्यामध्ये के-एस-बी असेल किंवा आपलं पी-एस-बी असेल, के-एम-बी असेल, मायक्रोरायझा असेल, फॉस्फोग्रेप बॅक्टेरिया असेल, इत्यादीचा सुद्धा वापर करत असतात. जेणेकरून जे जमिनीमध्ये फिक्स असणारे जे वेगवेगळे अन्नद्रव्य आहेत, ते अन्नद्रव्य जमिनीमधून आपल्या झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा या जीवाणू खताच्या माध्यमातून होत असतं. त्याच्यामुळे ते स्लरीच्या माध्यमातून जीवाणू खतांचा सुद्धा वापर ते करत असतात. त्याचबरोबर झाडामध्ये मल्चिंग चांगल्या पद्धतीने केलंय, उसाचा पाला वगैरे असेल, जेणेकरून जे वाढणारे टेम्परेचर आहे त्याच्या माध्यमातून होणारे जे बाष्पीभवन आहे आणि जास्त प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यामुळे त्यामुळे त्यांनी सुद्धा मल्चिंग म्हणून उसाचा पाला वगैरे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वापरलेला दिसून येतात. त्याचबरोबर सध्या वाढतं टेम्परेचर असेल आणि वाढत्या तापमानामुळे जो वनसट्टा वगैरे असेल किंवा जो फळावरती येणारा डाग वगैरे असेल तर त्याच्यापासून प्रतिबंध म्हणून सुद्धा साधारण झाडावरती असं पांढऱ्या कलरचे क्रॉप कव्हर सुद्धा त्या ठिकाणी त्याने अंतरलेलं दिसून येत आहे. आणि साधारण 1 महिन्यामध्ये या फळांचं कटिंग होणार आहे आणि सध्या मार्केटचा जर विचार करायला गेला तर सध्या चालूला जे मार्केट आहे डाळिंबामधले 180 ते 200 रुपये प्रति किलो इतकं चालू आहे आणि साधारण त्यांना ह्या 400 झाडामध्ये नाही म्हटलं तरी आतापर्यंत साधारण 1 लाखापर्यंत खर्च आला आणि एकंदरीत पाठीमागच्या वर्षाचा जर अंदाज घेतला किंवा जर पाहिलं तर साधारण ह्या 400 झाडामधून नाही म्हटलं तरी त्यांना साधारण 8 ते 10 टनापर्यंत इतकं उत्पादन भेटू शकतं आणि साधारण खर्च आहे तो 1 लाखापर्यंत त्यांना झाला आहे. खूप कष्टाळू शेतकरी आहेत, चांगल्या पद्धतीने शेती करत असतात, वेगवेगळे आधुनिक आणि प्रयोग ते आपल्या शेतामध्ये करत असतात आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत असतात. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.